शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील 5 ते 6 आदिवासी मुलांना हरभऱ्याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे। मारहाणीत मुलांचे कपडे फाटले व जबर दुखापती झाली आहे। मुलांना ग्रामीण रुग्णालय शहादा येथे तपासणीला पाठविण्यात आले। सदर घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली आहे। पोलीस ठाण्यात साधी तक्रार नोंदवत होते। नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध भादवी कलम 323, 504 सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 31 RS 325 ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदार बादल ठाकरे वय 19 राहणार औरंगपूर यांनी फिर्याद दाखल केली। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, आदिवासी एकता परिषदेचे दीपक ठाकरे, जय आदिवासी ब्रिगेडचे अनिल पवार, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुळे, औरंगपूरचे सरपंच एकनाथ वळवी, उपसरपंच आनंद शेवाळे, इपू पवार, भिलीस्थान टायगर सेनेचे सतीश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते तथा नागझिरीचे उपसरपंच सचिन पावरा, सामाजिक कार्यकर्त्या कांतीबाई पवार, मीराबाई शेवाळे, भुरीबाई ठाकरे सह हजारो महिला व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते। घटनेची चौकशी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करीत आहेत। आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहोत, असा इशारा सामाजिक संघटनांनी व पालकांनी दिलाय। नारायण डोडरे, प्रतिनिधी नंदुरबार ग्रामीण। शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील आमच्या आदिवासी 5-6 मुलांना मामा मोहिदा येथील लड्डूबाई पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या शेतातून हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून राग येऊन लाथाबुक्क्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना जबर मारहाण केलेली आहे। त्या विरोधात आमच्या मुलांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अन्वये त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांना कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी, या मागणीसाठी आम्ही आदिवासी समाजाचे बांधव इथं शहादा पोलीस ठाण्यात जमलेलो आहोत। या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी, अशी आमची मागणी आहे। या कारवाईत जर पोलिसांनी कुचराई केली, टाळाटाळ केली, तर आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समुदायातर्फे इथं आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत। म्हणून तात्काळ या आरोपींवरती कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे। जय बिरसा, जय आदिवासी। भाव हम काम पगैलात काम पर लागत मनी आरीन एक जाकराव काढलो ती मरी 3-4 जण वाटीन खानला तर तो एक पाटील येनलो तो विचारनो खारी येरना तुमू तामू आकनाला काम पर येरना तो चना कायला लुकाड़ना था हमने लुकसान कायला करना था हमला जात पण पात पगाया देनलो तो फिर थारे आज कोला फोन करनो लो तो फिर ते नात न फिर हमला ठोकान चालू कर देनला। शहादा पोलीस स्टेशनला येलं तर आमनं पोरेसला एकच जणांना झाडणी करता या पाटील लोक आमनं पोरेसला खूप मारहाण करणं आणि जाती पलुगी माय बहीण पलुगी गाय शील करण्यात आणि आजू गाव में फोन लगाडीनं बट 20-25 लोकसला वारीनं आणि पोरेसला बेफान मार है। आता हमने तात्काल हमने जो मांगनी है ती सरकार तात्काल कर जो पोलीस स्टेशन वाले आणि हम नानती मोठं करत बाल बस हमने पोऱ्यातलं मेहनत मजुरी करत आणि 30नच खेतस मग काम करी ना राजू सरी 30न मारहाण अतला ततला भूक लागणी होई ते एक झाडू काढीन बेन 4 पोरे कतला खाणं होई बेन 4 शेंगे खाणं होई अतला काहीच ना नुकसान होई गया। हम लागतात हम दिसला भरपाई द्यायला तयार हातलं पण हमनं पोरेसला मारझोड करा ना हातला। या इसला जुबी शासन तात्काल इसला अटक कर जोये, हमनी मांगनी पूरी हो जोजे ना। अब न को पति मोटा थे आदिवासी पति मोटा न या हम ना आदिवासी न बाल बस ना काम करा माय बहिणी ना काम करा तो या काय करीत वार इसने बाय स्वतः खायला बस न सध्या इसला धवात ना स्वतः तिसने कपड़ा धवात ना भांड घसात ना। हमने अपनी महिला काम करी मोल मजूरी थोड़ा में भी थी
तिसना काम करायला जाय कसे का पेटणी करता आता पोरे पेटलाच खाणत ना काय गासडा बांधित ना घर लावणत ना आता हमने मागणी सरकार पूरी कर जो पोलीस स्टेशन हमने दखल लेव जो या आदिवासी न तो या कधी ना कारवाई हो तो हम आगाड़ी जावाला तैयार हत ये हमने म्हणणं